सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आदिवासी कोळी समाजाच्या जातवैधता प्रश्नासाठी कोळी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र. अनुसूचित जमातीतील आदिवासी कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्तनात्यातील समाज बांधवांना जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने शासन परिपत्रक काढण्यात यावे, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले. दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनुसूचित जमातीतील बांधवांच्या विविध मागण्यांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीतील इतिवृत्तानुसार शासनाने आवश्यक परिपत्रक काढणे अपेक्षित होते. मात्र विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास विलंब झाल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे. यामुळे राज्यातील आदिवासी कोळी समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी स्मरणपत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून परिपत्रक निर्गमित करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंतीही करण्यात आली आहे. कोळी महासंघाच्या वतीने समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.